नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, ही दुनिया किती अनोखी आहे ना. ज्याच्या डोळ्यात झोप आहे त्यांच्याकडे चांगले बिछाने नाहीत, आणि ज्यांच्याकडे चांगले बिछाने आहेत त्यांच्याकडे झोप नाही. ज्यांच्या मनात दया आहे त्यांच्याकडे देण्यासाठी धन नाही, आणि ज्यांच्याकडे धन आहे त्यांच्याकडे दया नाही. ज्याला भूक आहे त्याच्याकडे खाण्यासाठी काहीच नाही, आणि ज्याच्याकडे खाण्यासाठी आहे त्याला भूकच नाही. कोणी आपल्या माणसांसाठी भाकरी सोडतो, तर कोणी भाकरीसाठी आपली माणसं सोडतो. शब्दकोशात असंख्य शब्द असताना मौन असणे सर्वश्रेष्ठ आहे. दुनियेत हजारो रंग आहेत, तरीही पांढरा रंग सर्वात चांगला आहे. खाण्यासाठी जगभराच्या वस्तू असताना उपवास शरीरासाठी सर्वश्रेष्ठ आहे. पाहण्यासाठी इतकं काही असतानाही डोळ्यामध्ये पाहणं सर्वात चांगलं आहे. सोनेरी लंका आणि पुष्पक विमान रावणाकडे होतं. श्रीरामांनी वनवासच पाहिला होता. राजपद कंस पाहत होता. राजसत्ता कंसकडेच होती. कारागृहात जन्म श्रीकृष्णांचा झाला होता. राजमहालात कौरवच राहत होते. वनवास पांडवांनाच भोगावा लागला. संघर्ष नेहमी सत्याच्या बाजूला असतो. जेव्हा सत्यासाठी भगवंतांनाही संघर्ष करावा लागला, तर आपण तर एक माणूस आहोत. खूप छोटी गोष्ट आहे, पण खोल आहे. विखुरलेला समाज आणि विखुरलेला परिवार कधी राजा बनू शकत नाही, पण हो, परस्परात लढून दुसऱ्यांना राजा जरूर बनवून देतो. ज्या घरात प्रेम आणि मोठ्यांचा आधार सन्मान असतो, तिथेच ईश्वराचे निवास असते. प्रेम बाटले तर रामायण लिहिले गेले, आणि संपत्ती बाटली तर महाभारत लिहिले गेले. लक्षात ठेवा की माणसाचे पतन तेव्हा सुरू होते जेव्हा तो आपल्या लोकांना पाडण्याचा सल्ला दुसऱ्यांकडून घेतो. कोणतंही कारण असो, कोणतीही गोष्ट असो, चिडू नका, रागवू नका, जोरात बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा आणि मग निर्णय घ्या. आवाजाने आवाज मिटत नाही, शांततेने मिटतो. त्रास फक्त तुम्हालाच होईल, दुःखही तुम्हालाच होईल. मन शांत ठेवल्यास सुखही तुम्हालाच मिळेल. जीवनात अनेक वेळ आपण रागाच्या भरात सीमा ओलांडतो, आणि मग आपल्या हातात पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. एकदा एक माणूस आपल्या नव्या गाडीला प्रेमाने पॉलिश करत चकाकत होता. तिथेच बाजूला त्याच्या 4 वर्षाच्या मुलीने गाडीवर दगडाने काहीतरी कोरायला सुरुवात केली. गाडीवर ओरखडा पाहून तिच्या वडिलांना इतका राग आला की त्यांनी मुलीच्या हाताला जोराने मुरड दिली. एवढ्या जोरात की त्या मुलीच्या एका बोटाच्या हाडाला खूप दुखापत झाली. रुग्णालयात वेदनेने रडणाऱ्या मुलीने आपल्या वडिलांना मिठी मारून विचारले, बाबा, माझे बोट कधी ठीक होतील? लाजिरवाणे वडील काही उत्तर देऊ शकले नाहीत. त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल इतका पश्चाताप झाला की ते घरी परत येऊन गाडीवर आपला राग काढू लागले. तेव्हा त्यांना तो ओरखडा दिसला, ज्यामुळे त्यांनी लहान मुलीच्या बोटाला इतकी दुखापत झाली होती. त्या दगडाच्या तुकड्याने काय लिहिले होते माहीत आहे का? आय लव्ह यू पापा, आय लव्ह यू पापा. जीवनात सीमा नेहमी लक्षात ठेवा, जसे की रागाची किंवा प्रेमाची. आणि हेही लक्षात ठेवा की गोष्ट वापरण्यासाठी असतात आणि माणसं प्रेम करण्यासाठी. पण आपण उलटं करतो, गोष्टींवर प्रेम करतो आणि माणसांचा उपयोग करतो. एक दगड घ्या आणि त्या दगडाने एखाद्या जनावर किंवा मांजरीवर फेका. तुम्ही पाहाल की जनावर भीतीने पळून जाईल. आणि तोच दगड घ्या आणि मधमाशांच्या पोळ्यावर फेका. मग पहा मधमाशी तुमचे काय हाल करेल. दगड तोच आहे आणि तुम्ही तोच आहात. फरक इतकाच आहे, जनावर एकटे होतं आणि मधमाशा गटाने होत्या. एकतेतच शक्ती आहे. एकत्र राहा, संघटित राहा, प्रेमाने राहा, सर्वांचा विचार करा आणि स्वतःचाही विचार करा, आणि नेहमी हसत राहा. आणि जाताना मी परत एकदा सांगेल की आपल्या देवाच्या आशीर्वादाने आणि आपल्या परिवारासोबत आणि आपल्या प्रेमाने असं काही करून दाखवा की जगाला वाटेल
करावं तुमच्यासारखं. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.